Welcome all my students in Jaywantrao Sawant Polytechnic Hadapsar. Myself Archana Patil. Today we will conduct second lecture on chemical bonding. Okay. Up to last lecture, seen the topic what is mean by atom. Okay. You know that what is mean by atom, what is mean by matter. Okay. Every matter is made up of matter atom, and atom can be divided into two parts. First part is the nucleus and second part is the orbit. Okay, first part is a nucleus, that is the central part. Last time seen the topic. Okay, and you know that in nucleus contains proton and neutron. Proton carries a positive charge, neutron carries neutral, no any charge. And second part is called as a extra nuclear part. Surrounding around the nucleus is called as a orbit. Okay, you know that orbit contains what? Orbit contains electron and having a negative charge. Then comparison between electron, proton and neutron. Okay, ask the question on this topic in MSBT, which charge on electron. You will get the option provide negative, positive, electrically neutral, none of the above. So then select you the correct option. इलेक्ट्रॉन कॅरीज अ निगेटिव्ह चार्ज. ओके, तर आज आपण काय शिकणार आहोत की ॲटम मध्ये जे फंडामेंटल पार्टिकल्स असतात. ओके, ॲटम मध्ये किती फंडामेंटल पार्टिकल्स असतात? 3 फंडामेंटल पार्टिकल्स असतात. त्यांनाच दुसरं नाव सुद्धा काय आहे? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. पहिला आहे इलेक्ट्रॉन, दुसरा आहे प्रोटॉन आणि तिसरा आहे न्यूट्रॉन. आज आपण यांचं कंपॅरिझन बघणार आहोत. कारण का की आपल्याला MSBT ला ऑनलाईनला जे क्वेश्चन विचारले जातात, हु डिस्कवर बाय इलेक्ट्रॉन, विच चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, व्हॉट इज द ॲटॉमिक मास युनिट ऑफ इलेक्ट्रॉन, तर याच्यापैकी मी इथे जे जे ग्रीन करून ठेवलेले आहेत त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, मग इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? ओके, इलेक्ट्रॉन डिस्कवर्ड बाय जे थॉम्सन. प्रोटॉनचा कोणी लावला? प्रोटॉन वॉज डिस्कवर्ड बाय गोल्डस्टेन. सिमिलरली न्यूट्रॉनचा कोणी लावला? चॅडविकने. ओके, सो देन comparison between charge. Electron carries a negative charge, proton carries a positive charge, and neutron is electrically neutral, means no any charge, no positive or no negative charge. Electron represented by small e, proton represented by small p, and neutron represented by n. Electron relative charge is mentioned -1, proton relative charge mentioned +1, and neutron is a chargeless, that is the 0. The relative mass, AMU means what? Atomic mass unit. The atomic mass unit of electron is 0.0005555. लक्षात ठेवताना 3035 असं लक्षात ठेवायचं. सगळ्यात कमी व्हॅल्यू जी आहे ती इलेक्ट्रॉनची असणार आहे. कंपॅरिझन मध्ये जर विचारलं MCQ मध्ये तर हे लक्षात ठेवायचं. जी व्हॅल्यू कमी आहे, जी दाखवलेली आहे, मॅक्झिमम ऑप्शन देताना तुम्हाला हे 3 ऑप्शन आणि एक चौथं दुसरं ऑप्शन दिलं जाईल, तर ते लक्षात ठेवायचं. ओके, ॲटॉमिक मास युनिट ऑफ प्रोटॉन इज 1.007825 and neutron is 1.008665 AMU. हे तुम्हाला लर्न करायला लागेल. याला ऑप्शन नाही, व्हॅल्यू लर्न करायला लागतील. मग इलेक्ट्रॉन्स कुठे असतात? इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ ऑर्बिट. ओके, अँड रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन हे ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असतात आणि ते न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय होत असतात? रिव्हॉल्व होत असतात, फिरत असतात. प्रोटॉन present in a nucleus and proton carries a positive charge. Okay,
म्हणून न्यूक्लियसची डेफिनेशन काय घेतलेली आहे? अ सेंट्रल पॉझिटिव्ह चार्ज, अ डेन्स is called a central positive charge of an atom is called as a nucleus. ओके, म्हणून न्यूक्लियसची डेफिनेशन तशी घेतलेली आहे. न्यूट्रॉन present in a nucleus, that is the location. Electron in orbit, proton and neutron in a nucleus. तर याच्यावरून तुम्हाला कंपॅरिझन वरून कुठलाही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला तो सांगता यायला पाहिजे, तो व्यवस्थित यायला पाहिजे. मग आता बोर्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, बोर्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये काय आहे? द येल्लो पार्ट हिअर, द येल्लो पार्ट इज अ न्यूक्लियस. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं, हे जे ऑर्बिट असतात हे एकच ऑर्बिट नसतं. ही एनर्जी काय असतात? वेगवेगळ्या एनर्जी लेवल्स असतात. दॅट इज द फर्स्ट एनर्जी लेवल इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्बिट ऑर शेल. तुम्ही काही म्हणू शकतात, ऑर्बिट म्हणू शकतात, शेल म्हणू शकतात किंवा एनर्जी लेवल म्हणू शकतात. पण आपण इथे म्हणताना ऑर्बिट म्हणूयात, कारण आपण सुरुवातीपासून ऑर्बिट हा शब्द जास्त वापरलेला आहे. दिस इज द सेकंड ऑर्बिट, दिस इज थर्ड ऑर्बिट अँड दिस इज फोर्थ ऑर्बिट. फ्रॉम न्यूक्लियस फर्स्ट ऑर्बिट रिप्रेझेंट के शेल और के ऑर्बिट. न्यूक्लियस पासून पहिल्या नंबरवर जो ऑर्बिट आहे त्याचा नंबर असणार आहे N1, म्हणजे फर्स्ट ऑर्बिट, आणि तिला दाखवतात के ने. सेकंड एल ऑर्बिट और एल शेल. फ्रॉम न्यूक्लियस N इज इक्वल टू 2, म्हणजे 2 नंबरची, न्यूक्लियस पासून 2 नंबरची शेल. 3 नंबरची जी आहे तिला रिप्रेझेंट M अँड 4 रिप्रेझेंट N. ओके, सो ह्या ॲटम मध्ये कुठल्याही ॲटम मध्ये त्याला काय असतात? ॲटॉमिक नंबर असतो. कुठल्याही इलेमेंटला काय असतो? ॲटॉमिक नंबर असतो. जेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर असेल तितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, मग आता ह्या वेगवेगळ्या ऑर्बिट असल्यामुळे कुठल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन, ॲटॉमिक नंबर म्हणजे त्याच्यामध्ये तितकी त्या इलेक्ट्रॉनची काय असणार आहे? संख्या असणार आहे. बरोबर. मग कुठल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन टाकायचे? तर बोर्स ॲटॉमिक मॉडेलने काय केलेलं आहे? एक फॉर्म्युला घेतला आहे 2n² चा. कुठला फॉर्म्युला घेतला आहे? 2n². n म्हणजे नंबर ऑफ शेल. ओके, मग के शेल मध्ये किंवा के ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार? n म्हणजे नंबर ऑफ सेल, इथे के म्हणजे n इज इक्वल टू 1 येणार. बरोबर. मग एकाचा वर्ग 1. 2 into 1 is equal to 2 electron. In second orbit, 2 into n². Here n value is mentioned for k cell 2. So then 2 square is 4. 4 into 2 is equal to 8 electron. Similarly, by using 2n² equation, calculate the m orbit and n orbit. M contains 18 electron and n cell contains 32 electrons. हे आपण आपल्या मनाने नाही केलेलं आहे, हे आपल्याला बोर्स ॲटॉमिक मॉडेल वरून आपण ते काय केलेलं आहे? बोर्स ॲटॉमिक मॉडेल हे आपल्याला दाखवलेलं आहे. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 18 आणि चौथ्यात 32. तर हे सगळं 2n² च्या मदतीने त्यांनी काय केलेलं आहे? कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर हे आपल्याला पुढे लागणार आहे इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सीसाठी. तर ही इंट्रोडक्शन असणं तुम्हाला गरजेचं आहे. इच ऑर्बिट कॅन होल्ड अ स्पेसिफिक मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे प्रत्येक ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, पण ते किती असतात? बाय युझिंग 2n² इक्वेशन. कुठल्या इक्वेशनने काढलेले आहेत? 2n² इक्वेशन. आणि n म्हणजे काय? n इज द नंबर ऑफ ऑर्बिट्स ऑर शेल. n म्हणजे काय? स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट किंवा शेल. आले लक्षात? आता आपला जो मेन टॉपिक आहे, म्हणजे आपलं जे चॅप्टर एक्झॅक्टली जे सुरू होत आहे, हा आपला पहिला टॉपिक आहे. मागचं आतापर्यंत जेवढं काही होतं ते सगळं इंट्रोडक्शन होतं. इथून आपलं मेन चॅप्टर सुरू होतंय. इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी. मग इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी मध्ये काय आहे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? हा झाला तुमचा न्यूक्लियस आणि हे झालं तुमचं ऑर्बिट.
फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम. इन पिरियडिक टेबल हायड्रोजन पोझिशन 1 ला आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 1 आहे. मग आता आपण एक जस्ट एक्झाम्पल म्हणून हायड्रोजनचं स्ट्रक्चर घेतलंय. मग हायड्रोजनच्या स्ट्रक्चरमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार? ओनली 1 इलेक्ट्रॉन, कारण का त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 1 आहे. मग द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा द इलेक्ट्रॉन्स, हा जो मूव्ह होतोय येलो कलरचा, हा इलेक्ट्रॉन्स. द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट, इथे काय आहे? याला ही एकच ऑर्बिट आहे. ओके, तर ही काय झाली? त्याची पहिली पण हीच ऑर्बिट झाली आणि शेवटची पण हीच ऑर्बिट झाली. याच्या पुढचं जर ऑर्बिट असतं तर हे पहिलं ऑर्बिट आणि त्याच्या पुढचं असतं तर दुसरं ऑर्बिट. पण आपल्याकडे इलेक्ट्रॉन एकच असल्यामुळे आपल्याला दुसरं ऑर्बिट घ्यायची आता सध्या तरी ह्या इलेमेंट्सला गरज नाही. ओके, मग व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे काय? द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर मोस्ट ऑर्बिट, कोणाच्या? ऑफ अन ॲटम. ऑफ अन ॲटम काय दर्शवतो? डिटरमाइन द व्हॅलेन्सी ऑफ अन ॲटम. तो त्या ॲटम्सची काय दर्शवतो? व्हॅलेन्सी दर्शवतो. म्हणजे एक इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅलेन्सी 1, 2 इलेक्ट्रॉन असतील तर 2, आणि त्या इलेक्ट्रॉनला जो आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो त्याला म्हणतो आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. दुसरे एक्झाम्पल घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल सोडियम ॲटम. फॉर एक्झाम्पल सोडियम ॲटम. अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल, sodium distribution of electron in first cell 2 electrons, second 8 electrons and third is contains 1 electron. म्हणजे बोर सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. हा कुठे बघायचा? पिरियडिक टेबलमध्ये. ओके, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. बोर्स ॲटॉमिक मॉडेल 2n² च्या इक्वेशन नुसार पहिल्या के सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन येणार कारण त्याची कॅपॅसिटी 2चीच आहे. दुसऱ्यामध्ये 8 येणार आणि उरलेला जो इलेक्ट्रॉन आहे 1, तो काय येणार? तिसऱ्या ऑर्बिटमध्ये येणार. म्हणजे सोडियमच्या लास्ट ऑर्बिट मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो काय आहे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. outermost orbit contains the electrons present in outermost orbit is called as a valence electron. हा जो दाखवते मी लेझरवर, हा या सोडियम ॲटमचा काय झाला? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहेत मग आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये? ओनली 1 इलेक्ट्रॉन. म्हणून सोडियमची व्हॅलेन्सी किती येणार? 1. आता पुढचा पॉइंट आहे कर्नल ॲटम कशाला म्हणायचं? कर्नल ॲटम कशाला म्हणायचं? हा ऑनलाईन मध्ये MSBTच्या ऑनलाईन मध्ये तुम्हाला क्वेश्चन येतो. मग जर एखाद्या ॲटम्सचं लास्ट ऑर्बिट जर काढून टाकलं तर उरलेलं जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हणायचं कर्नल ॲटम ऑफ दिस एलिमेंट. म्हणजे काय? आता सोडियमचा पूर्ण स्ट्रक्चर काय आहे? 281 having 3 orbits, first orbit, second orbit, third orbit, but the last orbit is removed, म्हणजे काढून टाकलं. then the rest म्हणजे उरलेला part of atom is called as a kernel atom. ही कन्सेप्ट समजली असेल. आता हे जे आहे सोडियम ॲटमचं स्ट्रक्चर आहे, हे लास्ट ऑर्बिट रिमूव्ह करून टाकलेलं आहे आणि उरलेला जो ॲटम आहे त्याला आपण म्हणतोय कर्नल ॲटम. ओके, किंवा त्याला म्हणायचं कोर ऑफ द ॲटम किंवा कर्नल ऑफ द ॲटम. आता आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक थेअरीनुसार KLMN सेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आपण वाटून देतो, के मध्ये किती असतात? 2 इलेक्ट्रॉन, L मध्ये 8, M मध्ये 18 आणि N मध्ये 32. हे आपण आपल्या मनाने घेत नाहीये, 2n² इक्वेशन नुसार आपण ते कॅल्क्युलेट केलेले आहेत. ओके, मग पहिला इलेमेंट हायड्रोजन. पिरियडिक टेबलमध्ये पहिला इलेमेंट कुठला आहे? हायड्रोजन आहे. मग पहिलं झालं न्यूक्लियस आणि मधलं न्यूक्लियस आणि हा झाला पहिला ऑर्बिट. मग हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, तर त्याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 1. दुसरा नाहीये त्याच्याकडे म्हणून त्याच्याकडे फक्त आपण 1 इलेक्ट्रॉन पुट करणार आहे. सेकंड helium having atomic number 2, then the first orbit contains 2 electron.
Then next example, that is lithium. Lithium having atomic number 3. First orbit capacity only 2 electron according to कोणाच्या म्हणण्यानुसार, बोर्स ॲटॉमिक मॉडेलच्या म्हणण्यानुसार. मग उरलेला इलेक्ट्रॉन कुठे टाकायचा, त्याच्यासाठी नवीन ऑर्बिट घ्यायचं. नवीन ऑर्बिट कुठलं, दुसरं ऑर्बिट, त्याला म्हणायचं सेकंड ऑर्बिटला म्हणायचं एल शेल किंवा एल ऑर्बिट. मग उरलेला इलेक्ट्रॉन आपण काय टाकला, सेकंड ऑर्बिट मध्ये. मग लिथियमचे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. सिमिलरली फॉर बेरियम, बेरियमचे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन येणार, 2. फर्स्ट सेल कंटेन्स 2 and second cell contains 2 because having atomic number is 4. Similarly, another example, all these examples are same. For example, suppose oxygen. Oxygen having atomic number 8 contains how many electrons, 8 electrons. ऑक्सिजनचा atomic number 8 आहे, म्हणून त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स असणार, 8. मग पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन टाकणार आपण, 2. 8 मधून 2 गेले, किती उरले, 6. मग 6 इलेक्ट्रॉन आपण 6 इलेक्ट्रॉन साठी काय घेणार, नेक्स्ट ऑर्बिट घेणार. आले लक्षात. मग त्याच्यानंतर फ्लोरीन. फ्लोरीन 9, 2, 7. सेम. आता इथे आपल्याला निऑन घेतोय आपण. ओके. हेलियम लास्ट ऑर्बिट कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन, शोज डुप्लेट. आपण जे म्हणतो लास्ट ऑर्बिट, लास्ट सेल, लास्ट ग्रुप मधले जे इलेमेंट्स आहेत, इनर्ट गॅस इलेमेंट, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन आणि रेडॉन, हे केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. कारण का, की त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जर एखाद्या इलेमेंटच्या लास्ट ऑर्बिट मध्ये ऑक्टेट कंप्लीट होत असेल, एक्सेप्ट हेलियम. हेलियम फक्त डुप्लेट कंप्लीट करतो, बाकीचे उरलेले जे आहेत ते काय करतायत, ऑक्टेट कंप्लीट करतायत निऑन पासून. ओके. तर त्यांचं ऑक्टेट जर कंप्लीट असेल तर ते केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट्स होत नाही. ऑक्टेट आणि डुप्लेट आपण पुढच्या याच्यामध्ये घेतोय. ओके. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन केलंय. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 13 means 13 electrons present. First orbit contains 2 electrons, second orbit contains 8 electrons, and remaining 3 electrons filled in a third orbit. Okay. So the valency of aluminium is here 3, magnesium 2, sodium 1, silicon 4. Similarly like this. Okay. Stable group configuration means what? एखादा इलेमेंट किंवा एखादा आयटम त्याचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करत असेल, मग ऑक्टेट म्हणजे काय आणि डुप्लेट म्हणजे काय. ओके. एखाद्या आउटर मोस्ट सेल कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन, शोज ऑक्टेट रूल. जर का इलेमेंटच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये, लास्ट ऑर्बिट मध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो काय शोज करतो, ऑक्टेट. काय दर्शवतो, ऑक्टेट. फॉर एक्झाम्पल हिअर निऑन. Neon having atomic number 10. Okay. The last orbit contains how many electrons? 8 electrons. Shows here octet rule. Argon. Argon having atomic number 18. First orbit contains 2 electrons. Second orbit contains 8 electrons. And remaining 8 electrons filled in a third orbit. Third orbit here, last orbit. Yeah. आर्गॉनचं शेवटचं ऑर्बिट कुठलं आहे, थर्ड ऑर्बिट आहे. निऑनचं शेवटचं ऑर्बिट कुठलं आहे, सेकंड. म्हणजे ॲटमच्या लास्ट ऑर्बिट मध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला म्हणायचं ऑक्टेट रूल. तो काय दर्शवतो, ऑक्टेट रूल दर्शवतो. बरोबर. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं, स्टेबल असतं. तो कुठल्याही रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट्स होत नाही. पुढचा काय आहे, डुप्लेट रूल. ओके. डुप्लेट रूल म्हणजे काय, की जर आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर तो दर्शवतो डुप्लेट रूल. द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ an atom contains 2 electrons, shows a duplet rule. These are also stable group configuration. They cannot also be participates in a chemical
a reaction. Hence, it is called as a inert gas element or zero gas element. Next, chemical bonds. Okay, any two atoms combine together then form a molecule. But these two atoms combine by chemical bond. कुठलेही दोन किंवा दोनापेक्षा ॲटम्स जर एकत्र आले तर तो काय तयार होतो, मॉलिक्यूल तयार होतो. पण ते ॲटम जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा ते एकमेकांना स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामध्ये काय होतो, बॉन्ड तयार होतो. त्यालाच काय म्हणतात, केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड इज अ स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. होल्डिंग म्हणजे पकडून ठेवणे ॲटम्स टुगेदर एकमेकांना इन अ मॉलिक्युलर अरेंजमेंट. जेव्हा मॉलिक्यूल तयार होतो, फॉर एक्झाम्पल H2O. H2O मध्ये दोन ॲटम हायड्रोजनचे आहेत आणि वन ॲटम ऑक्सिजनचा आहे. ते जेव्हा एकत्र आले तेव्हा H2O काय झाला, मॉलिक्यूल तयार झाला. पण ते मॉलिक्यूल एकमेकांना स्ट्रॉंगली ॲटम एकमेकांना स्ट्रॉंगली अट्रॅक्ट आणि होल्ड करून ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये एक काय असतो, बॉन्ड असतो. बॉन्ड तयार होतो. मग बॉन्डचे टाइप्स किती आहेत, केमिकल बॉन्ड there are 5 types. First is electrovalent bond, is also called as electrovalency or ionic bond. Second is a covalent bond, is also called as a covalency. Third is coordinate bond, is also called as a coordinate valency. Then next metallic bond, and last one is a hydrogen bond. These are the 5 different types of chemical bond by form molecule. Okay, so first is electrovalent or ionic bond. Electrovalent किंवा ionic bond म्हणजे नेमकं काय. Okay, the number of electrons that an atom of an element gain or loss. gain म्हणजे घेणे आणि loss म्हणजे देणे. कशासाठी, to complete its last orbit. त्यांचं लास्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे त्यांना स्टेबल कॉन्फिगरेशन बनवण्यासाठी. म्हणजे स्टेबल कॉन्फिगरेशन म्हणजे काय, एकतर त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी जेव्हा एखादा इलेमेंट्स किंवा ॲटम त्याचे लास्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन एकतर कोणाला देतो किंवा घेतो, असं देवाणघेवाण करून लॉस ऑर गेन करून जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हणतात इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलन्सी. इलेक्ट्रोव्हॅलन्सी का म्हटलंय की आतला इलेक्ट्रॉन नाही देता येत आपल्याला, जो लास्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन असेल तोच आपण देऊ शकतो. इथे तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. हा एक मुलगा आहे आणि हा दुसरा. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6 7. याचं ऑक्टेट कंप्लीट नाहीये. मग याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा या दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन काय करणार, घेणार म्हणजे गेन करणार. याला 7 इलेक्ट्रॉन घ्यायला जास्त एनर्जी लागेल 1 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा. म्हणून हा 7 इलेक्ट्रॉन न घेता 1 इलेक्ट्रॉन याला देऊन टाकणार आणि स्वतः काय होणार, फ्री होणार. आणि हा जो आहे तो स्वतःचं काय करणार, ऑक्टेट कंप्लीट करणार आणि काय करणार, स्टेबल होणार. म्हणजे स्टेबल झाल्यानंतर त्याला इलेक्ट्रॉनिक रिएक्शन मध्ये परत भाग घ्यायची गरज नाही. मग या दोघांमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन याने काय केला, गेन केला आणि याने इलेक्ट्रॉन काय केला, लॉस केला. एकाने दिला आणि दुसऱ्याने घेतला. या दोघांची देवाणघेवाण होऊन दोघांमध्ये जो बॉन्ड फॉर्म झाला त्या बॉन्डला म्हणायचं आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. देणारा जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि जो इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावर काय येतो, निगेटिव्ह चार्ज येतो. मग इलेक्ट्रोव्हॅलन्सीचे 2 टाइप्स आहेत. हाऊ मेनी टाइप्स ऑफ इलेक्ट्रोव्हॅलन्सी, देर आर 2 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोव्हॅलन्सी. That is the positive electrovalency and second part is the negative electrovalency. Positive electrovalency means the valency obtained by loss of valence electron from the atom of metallic element so as to complete its last
शेल किंवा ऑर्बिट इज नोन ॲज अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. म्हणजे जो इलेक्ट्रॉन देऊन त्याचं ऑक्टेट जर तो कंप्लीट करत असेल तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. फॉर एक्झाम्पल सोडियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 11, the distribution of electron, first orbit contains 2, second contains 8 and third contains 1. मग आता ह्या कंडिशन मध्ये हा जर एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करेल, लॉस करेल, तर याचं ऑक्टेट कम्प्लीट होणार. याने एक इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणून त्याच्यावर किती प्लस चार्ज येणार? 1 प्लस चार्ज येणार. आणि हा रिमूव्ह झालेला इलेक्ट्रॉन आपल्याला इकडे दाखवायला लागेल. सोडियमने एक इलेक्ट्रॉन लॉस करून त्याचं काय कंप्लीट केलं? ऑक्टेट कंप्लीट केलं आणि स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं. ओके, मग त्याने एक इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणून त्याच्यावर प्लस चार्ज आला. जो इलेक्ट्रॉन लॉस करतो, जो ॲटम स्वतःचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लॉस करतो, तो फॉर्म करतो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. एक्झॅक्टली अपोजिट निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. एखादा ॲटम जर का त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन दुसरीकडून गेन करत असेल तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. फॉर एक्झाम्पल हिअर क्लोरीन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 17. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. आपण बघितलंय पिरियडिक टेबलमध्ये क्लोरीनची पोझिशन 17 पोझिशनला आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17. मग अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल, फर्स्ट ऑर्बिट कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन, सेकंड कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन अँड थर्ड ऑर्बिट कंटेन्स 7 इलेक्ट्रॉन. मग थर्ड ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. याला 7 इलेक्ट्रॉन देऊन स्टेबल होण्यापेक्षा एक इलेक्ट्रॉन घेऊन त्याचं ऑक्टेट इझिली कंप्लीट होतंय. एक इलेक्ट्रॉन घ्यायला कमी एनर्जी लागेल 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा. म्हणून क्लोरीन काय करणार? दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेणार म्हणजे काय? गेन म्हणजे घेणे आणि लॉस म्हणजे देणे. घेतला त्याने दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतला म्हणून त्याच्यावर काय आला? एक निगेटिव्ह चार्ज आला. देणाऱ्यावर कुठला चार्ज येतो? पॉझिटिव्ह. आणि घेणाऱ्यावर कुठला चार्ज येतो? निगेटिव्ह. आले लक्षात? मग आता ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय होणार? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मीठ माहिती तुम्हाला सगळ्यांना, NaCl. सोडियम क्लोराईड हा मिठाचा फॉर्म्युला आहे. मग सोडियम क्लोराईड कसं फॉर्म झालेला आहे? Na+ आणि Cl-. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय होणार? अट्रॅक्शन होणार. आणि अट्रॅक्शन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक केमिकल बॉन्ड फॉर्म होणार. मग हा जो केमिकल बॉन्ड फॉर्म होतोय दोघांमध्ये, Na+ आणि Cl- मध्ये, हा कशामुळे होतोय? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन गेन आणि लॉस केल्यामुळे जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हणतात इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड का? कारण आपण असं म्हणतो पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह आयन्स. आयोनिक अट्रॅक्शन मुळे जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हणायचं आयोनिक बॉन्ड. MCQ मध्ये विचारलं जातं द अनदर नेम ऑफ इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड इज. ऑप्शन असतात कोव्हॅलेंट बॉन्ड, ऑप्शन बी कोऑर्डिनेट बॉन्ड, ऑप्शन सी आयोनिक बॉन्ड अँड ऑप्शन डी नन ऑफ द अबो. या केसमध्ये तुम्हाला राईट आन्सर चूज करता यायला पाहिजे. मग आता आपण एक्झाम्पल घेऊयात फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड आणि इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्डचं. बरोबर? सेम मी तुम्हाला सांगितलं, आता मागेच तुम्हाला एक्सप्लेन केलं. सोडियम आणि क्लोरीन मध्ये कुठला बॉन्ड फॉर्म होतो? इलेक्ट्रोव्हॅलेंट किंवा आयोनिक बॉन्ड. सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन असतात. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 आणि तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 1. क्लोरीनच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 आणि तिसऱ्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. सोडियमला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो आणि त्याचं काय तयार करतो? ऑक्टेट तयार करतो. त्याने एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून त्याच्यावर काय येणार? प्लस चार्ज येणार आणि हे लास्ट ऑर्बिट काय होणार? रिमूव्ह होऊन जाणार. क्लोरीन कडे काय आहेत? शेवटच्या ऑर्बिट मध्ये 7च इलेक्ट्रॉन आहेत. त्याचं ऑर्बिट ऑक्टेट कंप्लीट होत नाहीये.
म्हणून तो सोडियम कडून एक इलेक्ट्रॉन घेणार. घेतलेला इलेक्ट्रॉन इथे पर्पल डॉट मध्ये दाखवतोय बघा. मग आता काय झालं, क्लोरीनच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये सुद्धा काय झाले, 8 इलेक्ट्रॉन झाले. याचं ऑक्टेट कंप्लीट झालं, याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार झालं. मग Na चा पॉझिटिव्ह चार्ज आणि Cl चा निगेटिव्ह चार्ज एकमेकांना अट्रॅक्ट करणार आणि दोघांमध्ये काय करणार, एक बॉन्ड तयार करणार आणि फायनली काय तयार होणार, सोडियम क्लोराइड मॉलिक्यूल. व्हेरी सिंपल, खूप सिंपल आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण, MgO. ओके, मॅग्नेशियम ऑक्साइड. मग आता मॅग्नेशियम ऑक्साइड मध्ये काय आहे, 1 ॲटम ऑफ मॅग्नेशियम अँड अनदर ॲटम ऑफ ऑक्सिजन. म्हणजे मॅग्नेशियम ॲटम मध्ये एक Mgचा ॲटम आहे आणि दुसरा ऑक्सिजनचा ॲटम आहे. तर मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12. मग डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रॉन कसं येणार, 282 अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आपण 2n² ने काढलेला आहे त्या पद्धतीने. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. पहिल्या ऑर्बिटमध्ये येणार 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती येणार, 6 इलेक्ट्रॉन येणार. ओके, मॅग्नेशियमला त्याचं ऑक्टेट जर कंप्लीट करायचं असेल तर त्याला हे शेवटचे 2 इलेक्ट्रॉन काय करावे लागतील, लॉस करावे लागतील. तो दोन इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिट मधले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय करणार, ऑक्सिजनला देणार. मॅग्नेशियमने 2 इलेक्ट्रॉन दिले, लॉस केले, म्हणून त्याच्यावर किती पॉझिटिव्ह चार्ज आले, 2. बरोबर. ऑक्सिजनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमी पडतायत, 2. मग ऑक्सिजन हा मॅग्नेशियम कडून हे 2 इलेक्ट्रॉन काय करणार, घेणारा निगेटिव्ह. Mg ने दिले म्हणून त्याच्यावर 2 दिले म्हणून 2 प्लस चार्ज. ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेतोय म्हणून त्याच्यावर -2 चार्ज. आले लक्षात. मग Mg ने 2 इलेक्ट्रॉन देऊन त्याचं काय केलं, ऑक्टेट कंप्लीट केलं, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार केलं. मग ऑक्सिजनने काय केलं, Mg कडून 2 इलेक्ट्रॉन घेतले आणि त्याचं ऑक्टेट काय केलं, कंप्लीट केलं. आधी 6 इलेक्ट्रॉन होते त्याच्याकडे, नंतर त्याने Mg कडून घेतले, त्याचे झाले पूर्ण ऑक्टेट कंप्लीट झालं. Mg ने 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणून +2, ऑक्सिजनने 2 घेतले म्हणून -2. मग +2 -2 मध्ये काय होणार, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन Mg+2 अँड O-2 टू फॉर्म अ बॉन्ड. आणि त्या दोघांमध्ये बॉन्ड तयार होणार आणि हा बॉन्ड इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाल्यामुळे फॉर्म झालेला असल्यामुळे आपण त्याला म्हणायचं इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्ड. ओके, म्हणून MgO MSBT मध्ये परत क्वेश्चन विचारला जाईल, which bond form in a magnesium oxide molecule. मग तुम्ही ऑप्शन काय सिलेक्ट करणार, आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड जे दिलेलं असेल ते. किंवा ऑप्शन असे असतील, आयोनिक बॉन्ड, दुसरे इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड, तिसरं ऑप्शन असेल बोथ A अँड B आणि चौथं ऑप्शन असेल कोऑर्डिनेट बॉन्ड. मग तुम्ही काय ऑप्शन सिलेक्ट करणार त्या केसमध्ये, बोथ ऑप्शन A अँड B, कारण इलेक्ट्रोव्हॅलेंट आणि आयोनिक बॉन्ड हे दोन्ही एकाच बॉन्डचं नाव आहे. पुढचं घेऊयात आपण, CaCl2. सेम, कॅल्शियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 20. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20. मग याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रॉन 288, लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. क्लोरीनचे 2 इलेमेंट आहेत, म्हणजे CaCl2 मध्ये एक कॅल्शियम ॲटम आहे आणि 2 क्लोरीन ॲटम आहेत. ही केस लक्षात घ्या. कॅल्शियम क्लोराइड मॉलिक्यूल मध्ये एक कॅल्शियम ॲटम आहे आणि 2 क्लोरीन आहेत, म्हणून इथे आपण एक कॅल्शियम घेतलाय आणि हा एक क्लोरीन, हा दुसरा क्लोरीन. कॅल्शियमच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. जर तो 2 रिमूव्ह करेल तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. पण दोन्ही जे क्लोरीन आहेत, बोथ क्लोरीन, डिफिशियन्सी ओनली 1 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. म्हणजे त्यांना दोघांना एक इलेक्ट्रॉनची गरज आहे त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. म्हणून ते काय करणार, हा कॅल्शियम या क्लोरीनला एक देणार आणि या क्लोरीनला एक देणार. बरोबर. म्हणजे या दोन्ही क्लोरीनचं काय होणार, ऑक्टेट कंप्लीट होणार. कॅल्शियमचा फंडा सिंपल झाला, त्याने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले म्हणून त्याला +2 चार्ज आला.
पण ह्या एका क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून हा एक Cl मायनस आणि हा दुसरा Cl मायनस. असे किती Cl झाले आपल्याकडे? 2 Cl झाले. किती झाले? 2 Cl झाले म्हणून Cl2 मायनस आपण इथे घेतला आहे. ओके, ह्या केसमध्ये लक्षात ठेवायचं. तुम्हाला इतकं डीप मध्ये विचारलं जाणार आणि तुम्हाला फक्त विचारलं जाईल इन CaCl2 molecule contains which bond is formed. म्हणजे या CaCl2 मॉलिक्यूल मध्ये कुठला बॉन्ड फॉर्म होतो असा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आता आपण आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्डच्या मग कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. ओके, हे जे बॉन्ड्सचे मॉलिक्यूल असतात तर ते कसे असतात? दे आर स्ट्रॉंग असतात, क्रिस्टलाइन असतात. क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस आपण पुढे घेणारच आहोत. हे इलेक्ट्रोव्हॅलेंट जे मॉलिक्यूल असतात ते पोलर सॉल्व्हेंट मध्ये म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतात. NaCl काय आहे? मीठ आहे. ते काय होतं? पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. आणि NaCl कशाचं एक्झाम्पल आहे? आयोनिक बॉन्डचं एक्झाम्पल आहे. म्हणजे काय की इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड किंवा आयोनिक कंपाऊंड वॉटरमध्ये सोल्युबल होतात आणि नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये सोल्युबल होत नाही. त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो? हाय मेल्टिंग पॉइंट असतो. मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळणे, फ्यूज होणे. ओके, तो मेल्टिंग पॉइंट त्याला म्हणतात मेल्टिंग पॉइंट. आणि बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय असतो? हाय असतो. आणि ते कसे असतात? नॉन व्होलाटाईल असतात. आता पुढचा आपण घेऊयात कोव्हॅलेंट बॉन्ड. आपले टोटल किती बॉन्ड आहेत? 5 बॉन्ड आहेत. पहिला आहे आयोनिक बॉन्ड, दुसरा आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्डला आपण काय म्हणतो? कोव्हॅलेन्सी सुद्धा म्हणू शकतो. मग आता को म्हणजे काय? म्युच्युअल अंडरस्टँडिंग. 2 ॲटम एकमेकांमध्ये काय करतात? म्युच्युअल अंडरस्टँडिंग करतात आणि दोघांची एकमेकांची गरज भागून ते काय करतात? एकत्र येऊन एक मॉलिक्यूल तयार करतात. म्युच्युअल शेअरिंग, एकमेकांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग शेअरिंग करतात इलेक्ट्रॉनची आणि जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, मग डेफिनेशन काय येणार? द व्हॅलेन्सी ऑब्टेन बाय किंवा द बॉन्ड ऑब्टेन बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोणामध्ये? बिटवीन द सिमिलर किंवा डिसिमिलर ॲटम. सिमिलर म्हणजे H2 मॉलिक्यूल जर घेतला तर हायड्रोजन 2 सिमिलर ॲटम झाले. आणि डिसिमिलर म्हणायला गेलो आपण तर CO2 मध्ये कार्बन वेगळा आहे आणि ऑक्सिजन वेगळा आहे. हे वेगवेगळे 2 ॲटम्स आहेत. तर 2 सिमिलर किंवा डिसिमिलर ॲटम एकमेकांमध्ये जर इलेक्ट्रॉनचं म्युच्युअल शेअरिंग करून त्यांचं लास्ट ऑर्बिट कंप्लीट करत असतील, म्हणजे एकतर त्यांचं डुप्लेट किंवा ऑक्टेट कंप्लीट करून स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करत असतील तर त्याला म्हणायचं कोव्हॅलेन्सी. आणि त्यातला जो बॉन्ड फॉर्म होणार त्याला म्हणायचं कोव्हॅलेंट बॉन्ड. फॉर एक्झाम्पल, types of covalent bond. There are 3 types of covalent bond: single covalent bond, double covalent bond and triple covalent bond. Okay, स्टेप बाय स्टेप घेऊयात. पहिला घेऊयात सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. जर 2 ॲटम मध्ये एकच इलेक्ट्रॉन शेअर होत असतील, म्हणजे याने एक फॉर एक्झाम्पल H2 मॉलिक्यूल, हा H आहे, याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, याचं डुप्लेट कंप्लीट होत नाहीये. हा दुसरा सोबत जाणार आहे पण त्याच्याकडे सुद्धा एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याचंही डुप्लेट कंप्लीट होत नाहीये, म्हणजे हाही स्टेबल नाही आणि हाही स्टेबल नाही. जर दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एकमेकांचं म्युच्युअल शेअरिंग केलं इलेक्ट्रॉनचं, याने याला एक इलेक्ट्रॉन शेअर केला आणि याने जर याला एक इलेक्ट्रॉन शेअर केला तर दोघांची मिळून एक इलेक्ट्रॉनची काय तयार होणार? जोडी तयार होणार. काय तयार होणार? जोडी तयार होणार. इथे किती इलेक्ट्रॉनच्या जोड्या तयार झाल्या? एक. पेअर म्हणजे काय? 2 इलेक्ट्रॉनला एक पेअर म्हणायचं. ओके, म्युच्युअल शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन पेअर इज and due to form by mutual sharing 1 electron pair, due to form bond is called as a single covalent bond. म्हणजे H2 ने काय केलं? एका H2 मध्ये 2 हायड्रोजन ॲटम आहेत. हा सिंगल हायड्रोजन ॲटम, हा सिंगल हायड्रोजन ॲटम.
याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. दोघे एकत्र आले तर त्यांच्याकडे 2 इलेक्ट्रॉन होतील. इथे देवाणघेवाण होत नाहीये, इथे म्युच्युअल शेअरिंग होत आहे. ओके, मग दोघांनी जर इलेक्ट्रॉन घेतले, दोघांनी शेअर केले तर त्यांची एक जोडी तयार झाली आणि दोघांचं काय तयार झालं, हा पण डुप्लेट कंप्लीट झाला आणि याचं पण डुप्लेट कंप्लीट झालं. म्हणजे दोघं काय झाले, स्टेबल झाले. आणि असं स्टेबल झाला, ह्या पद्धतीने जर स्टेबल झाला आणि त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला म्हणायचं कोव्हॅलेंट बॉन्ड. मग आता इथे एकच जोडी इलेक्ट्रॉन पेअरची म्हणून हा कुठला बॉन्ड फॉर्म झाला, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. सेम आता आपण घेऊयात CO2 घेऊयात. CO2 मध्ये काय आहे, इन CO2 1 कार्बन ॲटम अँड 2 ऑक्सिजन ॲटम. ओके, 1 कार्बन ॲटम अँड 2 ऑक्सिजन ॲटम. आता कार्बन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 6. फर्स्ट ऑर्बिट कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट कंटेन 4 इलेक्ट्रॉन्स. आपण आतल्या इलेक्ट्रॉनचा विचार करत नाहीये, फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा विचार करणार आहोत. लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 4. म्हणून आपण कार्बनच्या अवतीभोवती किती इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत, 4. बरोबर. मधल्या इलेक्ट्रॉनचा संबंध नाहीये, फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बद्दल बोलायचे, लास्ट ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन. सेम ऑक्सिजन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 8. The last orbit contains 6 electrons. Here, similarly for another oxygen less 2 electrons to complete its octet. ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन कमी पडतायत त्याचं ऑक्टेट तयार करण्यासाठी. मग तो काय करतो, कार्बन सोबत 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो. Similarly, another oxygen also deficiency of 2 electrons to complete its octet. हा ऑक्सिजन पण काय करतो, ह्या कार्बन सोबत 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो. मग ह्या याच्यासोबत 2 इलेक्ट्रॉन शेअर केले, याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. याच्यासोबत 2 इलेक्ट्रॉन शेअर केले, याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. मग आता कोणाचा प्रश्न राहिला, कार्बनचा. कार्बनकडला किती इलेक्ट्रॉन कमी पडतायत, 4 इलेक्ट्रॉन कमी पडतायत त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. मग तो ह्या ऑक्सिजन सोबत जे 2 इलेक्ट्रॉन शेअर केले हे झाले 4, प्लस याच्याकडून 2 शेअर केले ते झाले 4. म्हणजे इथे कार्बनचे काय झाले, 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. म्हणजे याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं, या ऑक्सिजनचंही ऑक्टेट कंप्लीट झालं, या ऑक्सिजनचंही ऑक्टेट कंप्लीट झालं. पण हे कशाच्या मदतीने, म्युच्युअल शेअरिंग, नॉट लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. यांनी काय केलं, एकमेकांमध्ये म्युच्युअल शेअरिंग केलं. मग आता इथे किती जोड्या तयार झाल्या, इथे 2 जोड्या तयार झाल्या, इथे 2 जोड्या तयार झाल्या. 2 म्युच्युअली शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. मग या दोघांमध्ये कुठला बॉन्ड फॉर्म होणार, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि या दोघांमध्ये सुद्धा कुठला बॉन्ड तयार होणार, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. 4 इलेक्ट्रॉन फॉर्म होतो, 2 इलेक्ट्रॉन असेल तर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो, आणि 3 असतील तर काय होतं ते मी पुढे सांगते. मग इन बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन कंटेन्स डबल कोव्हॅलेंट बॉन्ड बाय कसं, बाय म्युच्युअली शेअरिंग 2 इलेक्ट्रॉन पेअर इन बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन अँड सिमिलरली फॉर अदर. ओके, ड्यू टू दिस फॉर्म अ CO2 मॉलिक्यूल. मग विचारलं जाईल, CO2 मॉलिक्यूल फॉर्म बाय विच बॉन्ड. मग तुम्हाला ऑप्शन द्यायचं आहे, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. ऑप्शन बी असेल सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, ऑप्शन सी असेल ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. मग ह्या केसमध्ये आपल्याला कुठलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. मग आता ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड हा एक लास्ट टॉपिक घेऊयात आणि मग आपण थांबूयात, म्हणजे आपले 2 बॉन्ड कंप्लीट होतील. ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, म्युच्युअली शेअरिंग 3 इलेक्ट्रॉन पेअर. किती इलेक्ट्रॉन पेअर, 3. मग असा कुठला मॉलिक्यूल आहे की ज्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज पडते त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. N2 मॉलिक्यूल म्हणजे नायट्रोजन मॉलिक्यूल कंटेन्स किती N ॲटम आहेत, 2 N ॲटम, 1 N अँड अनदर N. N mentioned here nitrogen. Okay,
नायट्रोजन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 7. पिरियडिक टेबलमध्ये बघायचं नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे 7 आहे. मग त्याच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन येणार 5 आणि शेवटच्या ऑर्बिट फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन येणार 2 आणि लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन येणार 5. बेरीज किती झाली 7. आपल्याला पहिल्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉन बद्दल आता सध्या तरी काही बोलायचं नाही, आपण फक्त शेवटच्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनचा विचार करतोय. मग लास्ट ऑर्बिट मध्ये त्याचे किती इलेक्ट्रॉन आहेत 5 इलेक्ट्रॉन आहेत. मग 5 मध्ये किती टाकले तर 8 होणार. 8 होण्यासाठी अजून त्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्याचं ऑक्टेट कंप्लीट करायचंय आपल्याला. एकतर ऑक्टेट कंप्लीट केलं तर तो काय होणार स्टेबल होणार आणि प्रत्येकाला स्टेबल व्हायचं असतं म्हणून त्याची काय चालू असते धडपड चालू असते. मग ती म्युच्युअल शेअरिंगने होऊ देत किंवा लॉस करून होऊ दे किंवा काही करून होऊ देत, पण ऑक्टेट त्याला कंप्लीट करायचं आहे. हेलियम सोडला तर बाकीचे सगळे उरलेले जे आहेत त्यांना ऑक्टेट कंप्लीट करायची पडलेली असते. मग आता हा नायट्रोजनला 3 इलेक्ट्रॉन कमी पडतात ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. सिमिलरली अनदर नायट्रोजनला सुद्धा 3 इलेक्ट्रॉन कमी पडतात. मग दोघं एकमेकांमध्ये काय करतात म्युच्युअली शेअरिंग करतात इलेक्ट्रॉनची, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची. हा म्हणतो मला तू 3 इलेक्ट्रॉन शेअर कर, हा म्हणतो तू शेअर कर आणि मग आपण दोघं जण एकमेकांचं काय करूयात ऑक्टेट कंप्लीट करूयात आणि स्टेबल होऊन आपण दोघं मिळून एक मॉलिक्यूल तयार करूयात. मग हा नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर याचं काय झालं ऑक्टेट कंप्लीट झालं. सिमिलरली अनदर नायट्रोजन ॲटम शेअरिंग 3 इलेक्ट्रॉन्स विथ अनदर नायट्रोजन ॲटम अँड कंप्लीट इट्स ऑक्टेट अँड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, मग किती इलेक्ट्रॉनच्या पेअर तयार झाल्या इथे 1 2 3. पेअर म्हणजे काय जोडी. 3 म्युच्युअली शेअर पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. 3 इलेक्ट्रॉन्सच्या पेअर तयार झाल्या म्हणजे इथे एक बॉन्ड तयार होणार, इथे दुसरा होणार आणि इथे तिसरा होणार. मग त्याला काय म्हणतात ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, सिंगल म्हणजे 1, डबल म्हणजे 2 आणि ट्रिपल म्हणजे 3. ट्रिपलच्या पुढे कुठलाही 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत नाही. कोव्हॅलेंट बॉन्डचे 3च टाईप आहेत सिंगल, डबल आणि ट्रिपल. मग नायट्रोजन मध्ये कुठला बॉन्ड फॉर्म झाला ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. लक्षात ठेवायचं. हे सगळं एक टेबल तयार करून आता तुम्ही काय करायचंय तुमच्या नोटबुक मध्ये आज मी तुम्हाला जो अभ्यास घेतला आहे, आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे, आज आपलं लेक्चर 2 आहे. लेक्चर 1चा पण होमवर्क तुम्ही मला सेंड करायचा आहे. लेक्चर 2चा होमवर्क तुम्ही लिहून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे एक्झाम्पल्स ऑफ केमिकल बॉन्ड. पहिला कॉलम करायचा इलेक्ट्रोव्हॅलेंट अँड आयोनिक बॉन्ड आणि दुसरा कॉलम करायचा कोव्हॅलेंट बॉन्ड. त्याच्यामध्ये 3 कॉलम करायचे सिंगल, डबल आणि ट्रिपल. आतापर्यंत मी तुम्हाला जे जे एक्झाम्पल घेतलेले आहेत ते त्या कॉलम मध्ये लिहायचे. म्हणजे कसं लिहिणार आयोनिक किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहिणार NaCl, MgO, CaCl2 आणि स्लाइड बघा, स्लाइड मध्ये आहेत अजून एक्झाम्पल, ते पण त्याच्यामध्ये ऍड करा. AlCl3, KCl वगैरे एक्सेट्रा HCl आहेत. त्याच्यानंतर तुम्ही कोव्हॅलेंट बॉन्ड साठी 3 डिफरंट कॉलम करायचे आहेत. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये घ्या Cl2, डबल मध्ये घ्या CO2 आणि ट्रिपल मध्ये घ्या N2. एवढा होमवर्क फक्त करून ठेवायचा आहे आणि तो मला तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर सेंड करायचा आहे. मागच्या वेळेस सारखंच तुमचं नाव, क्लास मेन्शन करा. फॉर एक्झाम्पल क्लास FYME1, रोल नंबर तुमचा मेन्शन करा आणि खाली तुमचं नाव लिहायचं, नेम ऑफ द स्टुडंट आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. असं करून तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर तुमचं एक PDF करून तुम्ही मला सेंड करू शकतात किंवा तुमच्या नोटबुकचा फोटो काढून तुम्ही मला तो पाठवायचा आहे. मी तो माझ्या पद्धतीने असाइनमेंट म्हणून जमा करून घेणार आहे आफ्टर लेक्चरची ऍक्टिव्हिटी म्हणून. थँक्यू. परत भेटूयात पुढच्या लेक्चरला, 3rd लेक्चरला आणि मग त्याच्या पुढे आपण उरलेले पुढचे बॉन्ड शिकूयात. थँक्यू.